नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 12वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आता आज आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाची संपूर्ण ओळख करून घेतली. त्यानंतर अभ्यासक्रमाचे भाग किती आहेत, परीक्षेला प्रथम सत्राला पण कोणते कोणते शिकायचे हे सगळं आपण शिकलो. त्यानंतर रे थांब जरा आषाढ घना ही कविताही आपण शिकलो. आता पहिल्या सत्रामध्ये जे 3 धडे आहेत, वेगवशता, आयुष्य आनंदाचा उत्सव आणि वीरांना सलामी, त्यापैकी एक तिसरा धडा आयुष्य आनंदाचा उत्सव हा आपल्याला आज शिकायचा आहे. आता धड्याचं शीर्षकच बघा, पाठाचं शीर्षक आयुष्य आनंदाचा उत्सव. लेखक आहेत शिवराज गोरले. शिवराज गोरलेंचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. आपल्या हलक्या फुलक्या शैलीमध्ये त्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत. सुप्रसिद्ध लेखक आहेत ते. दूरदर्शन मालिका लिहितात, ललित लेख लिहितात. त्यानंतर कुर्यात सदा टिंगलम गोलमाल असले गाजलेले नाटकंही त्यांनी लिहिलेले आहेत. आणि मस्त राहावं कसं, मजेत कसं जगावं इत्यादी असे छान छान पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आता हा धडा किंवा हा पाठ आपण असं म्हणू की आमच्या सर्वांच्या आयुष्यासाठी का महत्त्वाचं आहे हे पण आपण बघू. आता आयुष्य म्हणजे काय हे अनेक तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या आपल्याला भाषेत सांगितलेलं आहे. पण ती तत्त्वज्ञानाची किंवा फिलॉसॉफीची कुठलीही भाषा न वापरता साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला आयुष्य आनंदी कसं करायचं, मजेत जगायचं कसं, हे आपल्याला ह्या लेखक शिवराज गोरले यांनी आपल्याला सांगितलं आहे. धड्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं की आनंदाचा उत्सव म्हटलेला आहे. उत्सव म्हणजे सण किंवा एक आनंदाचा प्रसंग ज्याला आपण म्हणतो. आपण सण उत्सव साजरे करतो तसं त्यांनी हा आनंदाचा उत्सव, आपलं संपूर्ण आयुष्यच खरं तर आनंदाचा उत्सव व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. असतो असं म्हटलेलं नाही आहे. ह्याच्यातला सूक्ष्म फरक असा बघा की आयुष्यामध्ये प्रत्येकाला सुख दुःख येत असतं, संकट येत असतात, समस्या येत असतात, अडचणी असतात. पण त्याला धीराने तोंड देऊन हे जगणं सुसह्य कसं करायचं, आनंदी कसं करायचं, ह्याचं उत्तर आपल्याला या पाठामध्ये मिळेल. आता सर्वांसाठी तर आहेच, पण तुमच्यासारख्या तरुण वयातल्या विद्यार्थ्यांसाठी हा धडा का महत्त्वाचा आहे? कारण आज आपण बघतो स्पर्धेचं युग आहे, ताणतणावाचं युग आहे, अगदी व्यस्तता आपल्या जीवनाला व्यापून उरलेली आहे. म्हणजे सगळ्यांचं जीवन इतकं व्यस्त झालं आहे की कुणाला एकमेकांशी बोलायलाही सवड नाही आहे. स्पर्धेचं युग आहे, चढाओढ चाललेली आहे. ती आपण कशासाठी असं म्हणू की यश मिळवायसाठी असेल, पैसा मिळवायसाठी असेल किंवा अनेक काही कारणं असतील. आणि त्यालाच लोक आनंद असं समजतात की यश मिळवणं, पैसा मिळवणं, खूप प्रगती होणं, यालाच लोक आनंदी जीवन असं मानतात. आता पैसा आणि आनंद याचा काहीही संबंध नाही. तो कसा आहे हे धड्यात आपल्याला शिवराज गोरलेंनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. लेखकाची थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून दिलेला आहे. आपण सगळेजण पुस्तक वाचू शकता किंवा जी फाईल PDF तुम्हाला पाठवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं तर अजून तुम्हाला ही संकल्पना तुम्हाला सुस्पष्ट होईल की असं का म्हटलं आयुष्य आनंदाचा उत्सव. आता आनंद किंवा सुख ही एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. आपण म्हणतो की नाही की माणूस जगतो कशासाठी, तर सुख, त्याला जास्तीत जास्त सुख पाहिजे असतं. दुःख तसं कोणाला नकोच असतं, सर्वांना आनंदीत जगायचं असतं. पण तसं होतंच असं नाही. अनेक वेळा आयुष्यात आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं, संकटांना तोंड द्यावं लागतं, अडचणी तर प्रत्येकाच्याच जीवनात असतात. आणि जसं रामदासांनी म्हणलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. त्याच्यातच उत्तर आहे, असा कोणीच नाही की जगात सगळेजण सुखी आहेत असं कोणीही जगामध्ये नाही. म्हणजे प्रत्येकाला थोडंफार दुःख तरी असतंच. पण तरीही आयुष्याला आनंदाचा उत्सव कसं बनवायचं. आता उत्सव म्हटलं की आपल्याला आठवतात वेगवेगळे सण किंवा आपण जे काय आपल्या वाढदिवस साजरे करतो, सोहळे साजरे करतो, सुखाचे सोहळे साजरे करतो, त्याच्यामध्ये आपण सर्वांना सोबत घेतो तरच तो उत्सव साजरा होतो. की
दिवाळी असो, ख्रिसमस असो, ईद असो, बुद्धपौर्णिमा असो, कुठलाही असो, जाती धर्माचा इथे आपल्याला काही उल्लेख करायचा नाही, पण सगळ्याच धर्मातले सणवार असो किंवा उत्सव असो, हे एकत्र येऊनच लोक का साजरे करतात? कारण एकत्र आल्याने जो आनंद मिळतो तो आपल्याला सर्वांना एकट्याला काही उपभोगता येत नाही. माणूस समाजशास्त्रात जसं शिकवलं जातं की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि तो एकटा जगू शकत नाही. तसं तर जगू शकतो, जर आनंदी राहायची त्याची तयारी असेल तर जगू शकतो. पण उत्सव साजरा करणं याचा अर्थ, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये सेलिब्रेशन असं म्हणता, सेलिब्रेशन म्हणजे काय की एखाद्या क्षणाचा आनंद आपण सर्वांनी वाटून घ्यायचा. शेअरिंग, वाटून घेतल्याने दुःख वाढतं आणि वाटून घेतल्याने दुःख कमी होतं असं म्हटलं जातं. तर आपल्याला आयुष्य आहे हे आनंदाचा उत्सव बनवायचा आहे. रोजच आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. आता तुम्ही म्हणताल रोजच कसं काय कोणी सण किंवा उत्सव साजरा करतं का? इथे लेखकाला काय म्हणायचं आहे? उत्सव साजरा करा म्हणजे रोज सण असल्यासारखं वागा. आता नेमकं काय म्हणजे? मग सण असल्यासारखं म्हणजे सणाच्या दिवशी कसं आपण आनंदी राहतो, सगळ्यांशी गोड गोड बोलतो, वागतो, की कुणाचा राग आला तरी आपण म्हणतो जाऊ दे आता, आज कशाला बोला बाबा कुणाला, असं आपण ठरवतो. तर दररोजच आपण जर असं वागलं तर खरं तर संपूर्ण आयुष्य आपलं आनंदी होईल, सुखी होईल. आता आनंद आणि सुख याच्यात थोडी सूक्ष्म फरक आहे, आपण धडा शिकताना ते बघूया. तर धड्यामध्ये प्रस्तावनेमध्येच बघा पहिल्या उतार्यात सांगितलेलं आहे लेखकाने की प्रत्येकाला आनंद हवा असतो. याच्यात तर काही दुमत नाहीच आहे, कुणाला नको असं कोणी नाहीच आहे जगामध्ये. प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा हे आपल्याला उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत आपल्याला सांगितलं आहे. आता नेमकं म्हणजे काय? खरं तर आपल्या जवळच असतो, आपल्या मनात असतो. आपण ठरवलं तर आपण आनंदी राहू शकतो, नाहीतर किती गोष्टी असल्या किती सुख असले तरी माणूस दुःखी राहतो, आनंदी नसतोच असं मी म्हणेल. कारण त्यासाठी लेखकाने एक वाक्य वापरलं आहे, त्यासाठी आनंदाचं भान जागं असावं लागतं. म्हणजे आनंदी कसं राहायचं हे आपण ठरवलं एकदा की आपण दुःखी होऊ शकत नाही. जरी दुःख आलं, संकट आलं तरी त्याला आपण तोंड द्यायचं आणि परत आपण आपलं आयुष्य जगत राहायचं. किंवा नैराश्य येऊ न देता, जे आपण आजकाल बघतो की आता तुम्ही तरुण विद्यार्थिनी आहात, माझे मित्रमैत्रिणी आहात, तुम्हाला एक सांगावीशी वाटते गोष्ट की आता आपण पेपरमध्ये बऱ्याच बातम्या वाचतो, तुम्ही टी व्हीवर बघता की ह्या पिढीमध्ये खूप लवकर नैराश्य येतं, ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, फ्रस्ट्रेशन म्हणतो. फार लवकर उदास होतात मुलं, निराश होतात. तर असं न होऊ देता की आपण त्या संकटाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. आता पूर्वीच्या काळी आमचे शिक्षक सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व काय आहे ते शिका, महात्मा फुल्यांचं कार्य कसं त्यांनी केलं ते बघा. त्यानंतर महाराणा प्रताप आहेत, आपण बघतो प्रसिद्ध संशोधक, शास्त्रज्ञ आणि आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, ह्यांचं जे जीवन आहे ते अभ्यासा. हे कशासाठी? की त्यांना काही देवानी वरदान दिलेलं नव्हतं की तुम्ही हे काम करा आणि तुम्हाला सगळं काही अनुकूल गोष्टी घडत जातील, असं काही नव्हतं. त्यांच्या जीवनामध्ये खूप संकट आली पण ते खचले नाहीत, निराश झाले नाहीत. आणि म्हणून ह्यासाठी हे चरित्र आपल्याला अभ्यासायचे असतात. लहानपणापासून आपल्याला आईवडील सांगतात, शिक्षक शिक्षिका सांगतात शाळेमधले, पण आपण ऐकत नाही. किंवा काही मुलं वाचतात, त्याचा आपल्या जीवनावर निश्चित प्रभाव पडतो. पुस्तकांचा तर प्रभाव निश्चित पडतो आणि पुस्तकांमुळे कसा आनंद मिळतो हे पुढे धड्यात लेखकाने आपल्याला सांगितलेलंच आहे. तर प्रस्तावनेमध्ये मुख्य म्हणजे लेखकाने सांगितलं आहे की आनंदाचं भान जागं ठेवायचं आहे. ठीक आहे, आपल्याला निराश आली, उदास वाटतं आहे, काही संकट आले, समस्या आल्या, त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे. कारण आपण आजकाल बघतो की तरुण पिढीमध्ये हा गुण फार कमी होत चाललेला आहे. खंबीरपणा,
आत्मविश्वास कमी होत चाललेला आहे आणि फार लवकर ते कधी कधी तर टोकाची भूमिका घेतात आत्महत्येसारखी. त्यांना पलायनवादी असं म्हटलं जातं. म्हणजे समस्येपासून पळून जाऊ आपण, ती सोडवण्याचा प्रयत्नच करायचा नाही, तर आपण त्यापासून पळूनच जाऊ. एकदाचं जीवन आपण संपवूनच टाकू बाबा, म्हणजे सगळ्या समस्या सुटल्या, सगळे प्रश्न सुटले, असं त्यांना वाटत असतं. पण हे अतिशय चुकीचं आहे. अगदी आपल्याला पुढे धड्यामध्ये शिवराज गोरले लेखकांनी सांगितलेलं आहे की कसं आपल्याला मानवी जीवन आपल्याला मिळालेलं आहे. सगळ्यात जे आपण म्हणतो पृथ्वीतलावर सगळ्या प्राण्यांमधला हुशार, चालाक, बुद्धिमान प्राणी कोण असेल तर तो मानव आहे. मग एवढं चांगलं आपल्याला जीवन जगता मिळालं आहे, तर आपण त्या आनंदाने का नाही जगायचं, असं आपण आता ठरवलं पाहिजे. आणि म्हणून लेखक जे म्हणतात बघा, खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, आपल्या मनातच असतो तो. आपण त्याला बाहेर शोधत असतो, भौतिक गोष्टींमध्ये शोधत असतो. भारत आंब्यांची एक कविता आहे बघा, अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरशी बाजारी. तुझ्या घरातच अमृताचे घट आहेत, तुझ्या घरात सुखाचा घडा भरलेला आहे, पण तू बाजारात ते शोधत फिरतो आहेस. याचा अर्थ काय की आपण भौतिक गोष्टींमध्ये शोधतो आहे. घरातच आपल्याला अनेक उदाहरणं मी शिकताना तुम्हाला सांगेल, घरात आनंद कसा शोधायचा, आपल्या जवळ जे आहे त्याच्यातच सुख कसं मानलं पाहिजे माणसाने, आणि इतरांशी तुलना कधीही करू नये. अशा अनेक गोष्टी आपल्या लेखकांनी आपल्याला समजावून सांगितल्या आहेत. आणि धडा संपल्यावर निश्चितच तुम्हाला वाटेल, अरे हे एवढं सोपं असतं का, आपण खरं तर आता असंच वागायला पाहिजे. आणि एक गोष्ट घ्या की जेव्हा आपण मराठी किंवा कुठलाही विषय शिकतो, तो नुसता परीक्षेपुरता शिकायचा नाही आहे. आपल्याला तो व्यवहारात आणायचा आहे. कुठलंही ज्ञान आपण व्यवहारात आणलं तर त्या शिक्षणाचा आपल्याला निश्चित फायदा होतो. आणि म्हणून आपण हे फक्त वाचून सोडून द्यायचं नाही, आपण ते आत्मसात करायचे की आयुष्य आनंदाने कसं जगायचं. आपण बघतो की यामध्ये प्रस्तावनेमध्ये अजून एक वाक्य आहे बघा, आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहायची सवय कशी लावून घ्यायची, यासाठी अनेक उदाहरणं आपल्याला लेखकांनी दिलेले आहेत. आणि म्हणून मी म्हणेल की आनंदी राहण्यासाठीचं अतिशय मार्मिक आणि मोलाचं मार्गदर्शन लेखकांनी आपल्याला केलं आहे. आता प्रामुख्याने त्यांनी आनंदी कसं राहावं हे तर सांगितलंच आपल्याला, पण खूप म्हणजे अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यापैकी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या दृष्टीने काय किंवा आपल्या सर्वांच्या दृष्टीने, की अतिशय तरुण विद्यार्थिनी तुमच्यासाठी तर हा खूप अगदी त्याचं ज्ञान तुम्ही अगदी कायम आयुष्यभर लक्षात ठेवावं असा हा धडा आहे. काही गोष्टी बघा आपण शिकतो आणि आयुष्यभर विसरत नाही, तर अशा प्रकारचं हे ज्ञान आपल्याला हलक्या फुलक्या शैलीत दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कंटाळवाणं होत नाही की हे काय आपल्याला प्रवचन दिल्यासारखं यांनी आपल्याला सांगितलं आहे, असंही नाही. खूप छान त्यांनी थोडंसं मार्मिक हलके फुलके शब्द वापरले आणि साधे सरळ. मी पहिल्यांदाच तुम्हाला जसं सांगितलं की आयुष्य म्हणजे काय हे आपल्याला सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की आयुष्य म्हणजे काय, की अनेक तत्त्वज्ञानी आहेत, त्यांनी आपल्याला फिलॉसॉफर आहेत, त्यांनी जीवन म्हणजे काय की याच्या अनेक व्याख्या त्यांनी केल्या, पण इतक्या अवघड भाषेत. तर बहिणाबाई चौधरींचं मी तुम्हाला उदाहरण देते. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या, शेतकरी होत्या, एका खेड्यामध्ये राहणाऱ्या होत्या, पण त्यांच्या कवितेमधली त्यांची ओळ तुम्हाला सांगते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. बघा किती सोप्या भाषेत त्यांनी संसाराची व्याख्या केली आहे की आधी कष्ट करा आणि मग तुम्हाला भाकर निश्चित मिळेल. म्हणजे संसार म्हणजे काय आहे, थोडेसे चटके आहे, थोडेसे ऊन आहे, थोडासा पाऊस आहे, थोडी खुशी, थोड्या गम, जे हिंदीमध्ये तुम्ही बोलता तेव्हा वापरता असे शब्द, की आनंद दुःख सगळं काही आहे. पण कष्ट केले आणि आनंदी राहायला शिकलो तर आपण निश्चितच आनंदी होऊ. आणि म्हणून आनंदी कसं राहायचं हे या धड्यात
आपल्याला लेखकांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रामुख्याने त्यांनी आपल्याला 3 गोष्टी या पाठामध्ये सांगितल्या शिवराज गोरलेंनी, की ठीक आहे आपल्याला नाही वाटत आहे आनंद कशात, किंवा आपल्याला असं वाटत नाही आहे की मी अरे सुखी समाधानी आहे आता, किंवा मला काहीतरी कमी पडतं आहे, का नाही मला आनंद होते. तर त्यांनी आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या आहे बघा. प्रस्तावना जर तुम्ही नीट वाचली तर पाठाचा परिचय दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास हे आनंदी राहण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. बघा, अगदी आनंदी राहण्याचा अगदी राजमार्गच आपल्याला सापडतो. कोणत्या गोष्टी परत वाचते मी? निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास. ह्या 3 गोष्टी, म्युझिक, नेचर अँड बुक्स. आता या 3ही गोष्टीतून आपण काय काय घ्यायचं, कसं घ्यायचं हे ज्याचं त्याचं आपण ठरवायचं, पण निश्चित तुम्हाला काहीतरी त्यातून मिळणारच. तर अशा प्रकारे आपण धड्याचा परिचय पाहिला की नेमकं पाठामध्ये आपल्याला आता लेखकांनी काय सांगितलं आहे, आयुष्याला आपण आनंदी कसं बनवायचं आहे. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघा, पहिला पॅरेग्राफ बघूया आपण आता. इथे काय म्हटलेलं आहे बघा लेखकांनी. पहिलंच वाक्य आहे, आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आनंद म्हणजे काय. खरं तर आता ज्याची त्याची व्यक्तिसापेक्ष कल्पना आहे ही. आनंद, एखाद्याला संगीत आवडत असेल त्याच्याने आनंद मिळत असेल, पण दुसऱ्याला अजिबात आवडत नसेल. किंवा कधी कधी काय होतं, आता तुमच्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींचं उदाहरण जर दिलं, एखाद्या मुलाकडे सायकल असते, त्याला नवीन सायकल मिळाल्यावर खूप आनंद होतो, पण दुसऱ्या मुलाला की ते नको असतं, त्याला असतं पाहिजे असतं मला स्कूटी हवी, किंवा मला मोटरसायकल हवी, किंवा मला नवीन जर ब्रँडेड शर्ट मिळेल तर मला खूप आनंद होईल. म्हणजे प्रत्येकाचा आनंद व्यक्तिसापेक्ष असतो, ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असतो. तर मनाचा काय संबंध आहे आपण धड्यात पुढे शिकणारच आहोत. आनंद सगळ्यांना हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना बऱ्याच वेळा कळत नसतं. हेच आपल्याला समजलं पाहिजे. हे आनंद आपण कशा कशात शोधायचा, कुठे असतो हा आनंद. बघा लेखक काय म्हणतात, कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. दोन्ही वाक्यामध्येच आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. कुठे हा असतो आनंद, कुठे नसतो हा आनंद. कुठे नसतो हा आनंद म्हणजे सगळीकडेच तर असतो, सगळीकडे आहे आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, ही तुम्ही कविता ऐकली असेल. ही कवी कल्पनाच नव्हे, ते सत्य आहे. किंवा लेखकांनी शब्द असा वापरला आहे, किंबहुना हे शाश्वत असं सत्य आहे. आता शाश्वत असं सत्य म्हणजे, शाश्वत म्हणजे जे कधीही नष्ट न होणारं, की आनंद सगळीकडे आहे, हे अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. मग तुम्ही म्हणताल की मग काही लोक दुःखी का आहेत, कारण ते दुःखाला कवटाळून बसले. दुःख कोणाला नाही, आपण आधी पाहिलं परिचय बघताना, दुःख सगळ्यांनाच आहे, पण त्यालाच कवटाळून बसलं, किंवा मीच एकटा दुःखी आहे, मलाच एकट्याला दुःख आहे, असं सतत जर आपण मानून घेतलं तर आपण दुःखीच राहणार, आपण कधीच आनंदी होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी म्हणलं हे शाश्वत सत्य आहे. आणि नेहमी मानव प्राणी जो आहे किंवा माणसं, की आपली तुलना इतरांशी करतात, की तो माझ्यापेक्षा जास्त सुखी असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण तसं नसतं. प्रत्येकालाच समस्या असतात, प्रत्येकालाच अडचणी असतात, प्रत्येकाला दुःख असतं. आता विवेकानंदांचं एक वाक्य तुम्हाला सांगते. विवेकानंदांनी असं म्हटलं आहे की प्रॉब्लेमच्या ऐवजी तुम्ही चॅलेंज असं शब्द वापरायला शिका. आता तुमच्यासाठी, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी मी म्हणेन की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, असं न म्हणता की ठीक आहे असेल हे प्रॉब्लेम, पण त्याला आपण चॅलेंज म्हणूया. चॅलेंज म्हणजे आव्हान. लक्षात घ्या, आव्हान म्हणजे चॅलेंज. आव्हान म्हणजे अगदी आता परमेश्वराने मला हे आव्हान दिलं आहे, ठीक आहे येऊ दे संकट, पण मी त्याच्यातून बाहेर पडणारच, मी पडून दाखवेल. आव्हान आणि आवाहन
याच्यात फरक आहे हे लक्षात घ्या. हे 2 शब्द मी नंतर तुम्हाला व्याकरण शिकवताना हे सगळं शिकवणार आहे. आव्हान म्हणजे चॅलेंज, की ठीक आहे हे चॅलेंज आहे माझ्यापुढे आलेलं आहे आणि त्याच्यातून मी निश्चितच बाहेर पडणार आहे. अशी एक आपण मनाची खंबीर अवस्था करून घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणलं हे शाश्वत सत्य आहे, आनंद सगळीकडे आहे, फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे किंवा असतोच आपल्याकडे. आणि शोधता येणं ही आपली ही आपण स्वभाव करून घ्यायला हवा. धड्याचा शेवट पूर्ण सार काय आहे, आनंदी राहायची आपल्याला सवय करता आली पाहिजे. कुठल्याही गोष्टीत रडगाणं न गाता की माझ्याजवळ हे नाही, मला ते मिळालं नाही. कारण माणसाच्या ज्या हाव असते ती कधीच संपत नाही. आजकाल आपण बघतो की आपण किंवा पेपरमध्ये तुम्ही वाचता, हा शब्द एक ऐकला असेल तुम्ही, चंगळवाद असा एक शब्द तुम्ही ऐकला असेल. चंगळवाद म्हणजे काय, तर मौज मजा, फक्त आनंदी राहण्यासाठी आनंद वेगळा, मौज मजा वेगळी, की मजेत असणं वेगळं आणि आनंदी असणं वेगळं. मजा करण्यासाठी पैसा लागतो पण आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. ते कसं आपण हे धड्यात पुढे शिकणारच आहोत. पण तुमच्यासाठी सारख्या तरुण मुलांनी मात्र हे मला वाटतं हा धडा कायम लक्षात ठेवावा, अगदी आयुष्यभर विसरू नये. जसं काही कविता असतात बघा, 1ली 2रीतल्या कविता मला अजूनही आठवतात. तुम्हाला एखादी आवडणारी असतात ना कविता किंवा एखादा विषयाचा भाग, तर तुम्हाला असं वाटतं अगदी म्हातारपणी जरी आपण ऐकला किंवा वाचलं तर अरे हो मी हे शिकलेलो आहे 2री 3री 4थीत. तर असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हा धड्याचा जे सार आहे की आनंद ही सत्य आहे, ही कवी कल्पना नाही आहे, हे शाश्वत असं सत्य आहे. आणि म्हणून मुलांनी आजच्या दिवशी आपण ही प्रस्तावना आणि पहिला पॅरेग्राफ आपण आज शिकलो. उद्या मी तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ शिकवेल. त्याच्या आधी जर पूर्ण धडा तुम्ही वाचला आणि तुम्हाला अगदी आवडेल की आनंद कसा मिळवायचा ह्याची पुढे तुम्हाला उत्सुकताही लागेल ऐकायची, तर आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पुढचा धडा शिकवेल. धन्यवाद.